पक्ष अस्मिता लेन दिवे. शिवसेना शाखा प्रमुख आणि आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर नक्कीच संदीप पाटील साहेबांचे ते आगमन होते. संदीप सदेव पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे त्वरित आणि विलासमूर्ती राणा संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सुरू असलेला सामना आपण विलासमूर्ती राहणार विपक्ष अस्मिता लेवन केवणीदेव या दोन संघामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल टेमघर विपक्ष नवघर या दोन संघामध्ये. नक्कीच टेमघर संघाचा संघनायक आणि नवघर संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी सज्ज राहायचं आहे. टॉस केला जाईल टेमघर आणि नवघर या दोन संघामध्ये. आमच्या समालोचन कक्षामध्ये एंग्रे एंगमॅन गोंदवले नक्कीच भूषण म्हात्रे यांचे आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या जरीमरी अलिमगड संघाने कालच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं आणि नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दोन संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेले आहे. त्यामध्ये गावदेव वेल हे पहिला संघ आणि दुसरा संघ ठरला होता तो भूषण म्हात्रे याने पॅक केलेला नक्कीच जरीमरी अलिमगड संघ. तर बोलूया सामन्याकडे. विलासमूर्ती राहणार संघ नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर करण आणि स्वीकार ही जोडी मैदानामध्ये सलमीरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज जय तुरे येतोय. जय तुरे फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकांसाठी सामना करेल फलंदाज करण. आपण पाहत आहात सुमित कुमार गोंदवले आयोजित अंडर 23 क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय भानुदास पाटील स्मृती चषक 2022 आयोजन. जय तुरे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकांसाठी आलेला आहे. सामना करेल फलंदाज करण. यावेळी मात्र चेंडूला पॉइंट रिझन मध्ये टोलवलेला एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करण आणि स्वीकार या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. संदीप सदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केले गेलेले आहे जे शिवसेना शाखा प्रमुख गोंदवलीचे आहेत. त्यांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. यावेळी मात्र जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील मात्र पंच संबंध आहेत कारण अतिशय चतुर आणि चाणक्य पंच आपण पाहतोय गणेश पाटील सर आणि बजागे सर. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपकडे 2 धावा. यावेळी अप्रतिम चेंडू आणि फलंदाज बाद करण कांबळे बॅक टू बॅवलेट. लेकावरी होलई जीवहाय पाल्या मामांचा सुमित दादावरी होलई जीवहाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. पहिला फलंदाज करण कांबळेच्या रूपाने बाद झालेला आहे. विलासमूर्ती राहणाऱ्या संघाचा धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 2 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय विवेक.
तर पहिला हादरा बसतोय या करंजच्या रूपाने राहणाऱ्या संघाला. सुरू असलेला सामना आपण विलासमध्ये राहणार विपक्ष अस्मिता 11 केवनी देवी या दोन संघामध्ये पाहतोय आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल टेमघर विपक्ष नवघर या दोन संघामध्ये. यावेळी उंचावर खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय या सुरेख झेल आणि समाप्त होतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. लयच नाव कधी केली ना त्यानं हाव लय प्रेमल त्याचा स्वभाव माणूस की न जिंकतय डाव. गाजे दादाचा लयच नाव कधी केली ना त्यानं हाव लय प्रेमल त्याचा स्वभाव माणूस की न जिंकतय डाव. यावेळी प्लॅन मिस चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर राहणार संघ करून आदित्य आलेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ जय तुरे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक बदलतोय केवणी देवी या संघाकडून. यावेळी मात्र उंचावर फाटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाने चेंडू जातोय या लॉंगनच्या उडून सीमा पार झन्नाटेदार षटकार. जय भगत भाचा सुमित दादाचा जिगरी हाय शिवरायांचा तो शूरवीर मावला यो ठरला. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. गुंदवली धावसंख्या 6 वाढून झाली ती धावपलकर 8 धावा. अतिशय अप्रतिम षटकार स्वीकार याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. स्वीकार याच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकारीने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 वाढून झाली ती धावपलकर 8 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती 1-8 विलासमूर्ती राहणार संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यानंतर टेमघर संघाचा संघनायक आणि नवघर संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. टेमघर विपक्ष नवघर या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. टेमघर विपक्ष नवघर नेक्स्ट मॅच आणि तदनंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बॉयप्रेम दिवे विपक्ष कारिवली या दोन संघांमध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन सूरज भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र बॅटचे एज मात्र चांगला प्रयत्न तिथे फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने केलेला आहे. नक्कीच आपल्या संघासाठी मी तर म्हणेन 3 धावा वाचवलेल्या आहेत. एकच धाव दरम्यान घेण्याची संधी मिळते राहणार संघाच्या फलंदाजांना. एका धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. तिथं आपल्याकडे 9 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक सूरज भोईर किवणी देव संघाकडून हाताळण्यासाठी आलेला आहे. यावेळी सामन्याकडील फलंदाज स्वीकार. यावेळी मात्र वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटलेला आहे. आव्हान धाव वाढच्या रूपाने एका धावेमध्ये भर आणि एका धावेने भर पडून धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती 10 धावा. पहिली अव्वांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. अव्वांतर धावेचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या 1-10 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सूरज पुन्हा एकदा सामना करेपर्यंत स्वीकार. यावेळी जागून खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 10 धावा.
अतिशय वेगवान चेंडू वेगावर स्वार आपण पाहतोय या तो गोलंदाज सूरज भोईर. विकेट टू विकेट गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरचा चेंडू थोडासा दिशान पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर चांगली वापसी करताना या चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळतोय. यावेळी मात्र चेंडूला आपटे दिलेले आहे. फलंदाजाचे आवाक्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा योग्य तो इशारा 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातो. येस, चांगली एम्पायरिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पंचांकडून. अव्वल धावणे संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलकर 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये अक्षय मडवी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. मात्र वाईड थ्रो आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावेने राणा संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावपलकर 13 धावा. आपण पाहतात स्वर्गीय भानुदास स्मृतिचषक 2022 आयोजन. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सूरज भोईर केवणी देवी संघाकडून शेवटचे षटक हाताळतोय आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज स्वीकार. अतिशय वेगवान चेंडू पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण. या 3 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावपलकर 16 धावा. 16 धावा धावपलकर झलकल्या गेलेल्या आहेत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला टेमघर विरुद्ध नवघर या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टेमघर संघाचा संघ नाही आलेला आहे. नवघर संघाचा संघ नाही आपण यायचं आहे. नवघर संघाचा संघ नाही धीरज हे आलेला आहे. यावेळी चेंडूला आपटे दिली होती. पंचांचा इशारा येतोय नो बॉल करणं 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून या अगोदर दिला गेला होता आणि हा दुसरा बाउन्सर इथे हाताळलेला आहे तो गोलंदाज सूरज भोईर याने. धावसंख्या एका धावीने वाढून झाली ती धावपलकर 17 धावा. धावसंख्या 17. नक्कीच पाहूया फ्री चेंडू आहे कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. यावेळी स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज. डेड बॉलचा इशारा. फ्री चेंडू आहे. फ्री वर एखादा मोठा बिग हिट पाहायला मिळतोय का पाहूया. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आम्हाला संलग्न आहेत आणि मैदानावरूनही नक्की सुरक्षित अंतर ठेवून अनेक प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. हजारोंच्या संख्येने नक्कीच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय की गोलंदाज लय मध्ये पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा स्टेप मध्ये चुकतोय आणि पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. नो चेंडू नक्कीच असल्यामुळे हा चेंडू फ्री असणार आहे. तर यावेळी मात्र चेंडूला शफल होऊन केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून चेंडू जाईल सीमापार चौकार.
प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. आणि प्रत्यक्ष ज्यावेळी सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी समोरच्या कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत माझे सहकारी समालोचक परेश भगत यांचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. राणाल संघ विलास मूर्ती राणाल आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाठवायची आहे. अस्मिता इलेव्हन केवनी संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान. 11.50 धावांची सरासरी प्रति षटकामागे. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विलास मूर्ती राणाल संघाने अस्मिता इलेव्हन केवनी संघासमोर. धावा रोखण्यासाठी सज्ज होतोय विलास मूर्ती राणाल संघाचा गोलंदाज करण. करण पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज भावेश. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला झटका बसतोय. एक मोठा आदरा बसतोय भावेशाच्या रूपाने अस्मिता इलेव्हन केवनी संघाला. सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. कुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. कुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. कुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. पहिल्या चेंडूवर मोठा आदरा बसलेला आहे अस्मिता इलेव्हन केवनी या संघाला. भावेश हा बाद होतोय शून्यावर. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज अक्षय मडवी येतोय. मागील सामन्यामध्ये अक्षय यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. कारण षटकातील पुढे चेंडू कुणाल्याला जोरदार पार केलेल्या चेंडूला. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने कुणाल्याचं खातं उघडतंय. संघाच्या धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्या 1 बाद 2. करण षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज करण. कुणाल ऑफसाईडच्या दिशेने व्हॉट अ शॉट. काय फटका केलेला आहे दुमार सर. अचूक टायमिंग. चेंडू सीमारेषे बाहेर गोल. 6 धावांसाठी षटकार डीजे.
या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 1-8. आता मात्र अप्रतिम चेंडू, अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज कुणाल. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर 1-8. 23 धावांचा पाठलाग करतोय. आता मात्र उरलेल्या 8 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 15 धावा, अतिशय रंगतदार सामना. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 11. 7 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. कारण षटकातील शेवटचा चेंडू सामोर जाईल फलंदाज अक्षय. अतिशय चांगला चेंडू होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र अक्षय हा धावचीच्या रूपाने बाद होतोय. दुसरा झटका बसतोय अस्मिता 11 केवणी या संघाला. एक ओव्हर संपले ना आता. पहिले सांगितलं तर नवीन दे. सहा चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचंय, सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावा जमा केलेल्या आहेत अस्मिता 11 केवणी संघाने आणि शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी प्रणय येतोय. षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज कुणाल.
अतिशय वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज, बाकीचं काम थेट करतोय यष्टी रक्षक. एक्सप्रेस डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, 5 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना, भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. कुणालेच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे. आता मात्र कुणालेच्या बॅट मधून लांबच लांब पल्ल्याचा षटकार येतोय. थँक्यू डीजे. अतिशय चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी कुणाल हा वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळतोय. आणि विजयासाठी आता मात्र 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. प्रणय षटकातील पुढील चेंडू. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय आणि फलंदाज कुणाल हा धावचीच्या रूपाने बाद होतोय. मोठा आदरा बसतोय अस्मिता 11 केवनी या संघाला. कुणाल हा बाद होतोय वैयक्तिक 18 या धावसंख्येवर. डीजे प्रणय यांनी पण इम्प्रेस केलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. मात्र कुणाल हा बाद झाला. बाद होण्यापूर्वी 18 धावा जमा केल्या होत्या. अतिशय वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, जागते रहो का इशारा करने वाली गेंद. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू जातोय आणि या सामन्याची रंगत मात्र आता वाढलेली आहे. 2 चेंडू 5 धावा. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या होऊ द्या. अतिशय चांगला सामना. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजीवर सज्ज प्रणय. सामोर जाईल फलंदाज दर्शन. फुलटॉस चेंडू, जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 धाव पूर्ण होते. फक्त एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 3 गडी बाद 19. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेल घालू नका आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या चेंडूवर 4 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. चला स्पीडअप करायचं आहे. प्रणय याने अतिशय चांगली कामगिरी